तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना त्यांनी वापरलेल्या गाड्या या ताब्यात घेतल्यात। तसेच हगवणे पिता पुत्राला फरार होण्यास मदत करणाऱ्या लोकांची देखील चौकशी केली जाणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। आपण बघूया। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी आता एक माहिती समोर येते। 17 तारखेपासून वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते। 17 तारखेला ते वैष्णवीचं संविच्छेदन ज्या औंध हॉस्पिटलमध्ये झालं त्या ठिकाणी सुद्धा ते आले होते, त्यानंतरच ते फरार झालेत। आता 7 दिवसाच्या या फरार असताना त्यांनी वेगवेगळ्या वाहनांचा वापर केला होता। आता ती वाहने बावधन पोलिसांनी जप्त केली। पहिलं जे वाहन आहे ते आहे ही इंडिवर कार। ही इंडिवर कार जिचा नंबर आहे MH12SS 3000। ही गाडी वैष्णवीचा जो धीर आहे सुशील हगवणे याच्या नावावरती, ही सुद्धा गाडी लाखो रुपयांची आणि याच वाहनाने ते आय्याशी करत असल्याची सुद्धा माहिती मिळते। दरम्यान दुसरं जे वाहन आहे ते थार, महिंद्राची थार आहे। हिचा नंबर आहे MH12WH 0404। 17 तारखेला याच वाहनाने त्यांनी तळेगाव दाभाडे या परिसरात एका हॉटेलमध्ये पार्टी केल्याची एक CCTV समोर आला होता। आणि हे जे वाहन आहे ते सुशीलचा आणि शशांकचा जो मित्र आहे संकेत चोंदे याच्या नावावरती असल्याची माहिती मिळते। तर तिसरं जे वाहन आहे त्या वाहनाने सुद्धा त्यांनी सातारा असेल किंवा अन्य कुठल्या ठिकाणी हॉटेल असेल किंवा फार्म हाऊस या ठिकाणी प्रवास केला होता, ते वाहनसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले। तिसरं जे वाहन आहे ते बलेनो गाडी असल्याची माहिती मिळते आणि तिचा जो मालक आहे तो मालकसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवकचा एक पदाधिकारी असल्याची माहिती मिळते। या गाडीचा जो क्रमांक आहे तो MH12SY 1123 आणि ही जी बलेनो गाडी आहे ती आशिष शिंदे हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचा अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष असल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना फरार असल्यादरम्यान मदत केली, या सर्वांची आता चौकशी होणार का? त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आधीच हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर गाडीसुद्धा पोलिसांनी जप्त केली होती। त्याचबरोबर एक ॲक्टिवासुद्धा जप्त केली। तसेच जी चांदीची भांडी दिली होती वैष्णवीला ती सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली। त्याचबरोबर ज्या बंदुकीच्या जोरावरती हे धाक दाखवत त्या 2 बंदुकासुद्धा पोलिसांनी जप्त केल्या। दरम्यान 51 तोळ्याचा जो प्रश्न आहे तो अजून देखील सुटलेला नाही आहे। याच 51 तोळे सोने हे हगवणे कुटुंबांनी बँकेमध्ये ठेवून त्याच्यावरती कर्ज घेतले, त्यामुळे बँकेशी पत्रव्यवहार करून पोलीस ते सुद्धा ताब्यात घेणार आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणी हगवणे कुटुंबाला ज्यांनी मदत केली त्या सर्वांवरची चौकशी होणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, बावधन, पुणे।